नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंगच्या कॅप राउंड फर्स्टमध्ये जागा वाटप झाल्यानंतर मिळालेली जागा कशी फ्रीज करायची किंवा मिळालेली जागा सोडून बेटरमेंट ऑप्शन कसा निवडायचा याबद्दल माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल। या पेजवरील ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 वर क्लिक करावे लागेल। यावर क्लिक केल्यानंतर ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2024-25 चे होम पेज ओपन होईल। या पेजवरील बी और बीटेकच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करावे लागेल। त्यानंतर अशा प्रकारे फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे होम पेज ओपन होईल। या पेजवरील डाव्या साईडकडे असणाऱ्या रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिनच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करावे लागेल। यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रजिस्टर्ड कॅन्डिडेटचे साइन इनचे पेज ओपन होईल। इथे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड त्यासोबत इथे असलेला कॅप्चा टाईप करून साइन इन करून घ्या। इथेपर्यंत असणाऱ्या सर्व प्रोसेसची तुम्हाला माहिती असेलच। साइन इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पेज दिसेल। करंट ॲडमिशन डिटेल्स नॉट ॲडमिटेड टिल नाउ असे तुम्हाला पाहायला मिळेल। तसेच या पेजवर तुम्हाला करंट अलॉटमेंट डिटेल्स देखील पाहायला मिळतील, म्हणजे कोणते इन्स्टिट्यूट अलॉट झालेला आहे, कोणता कोर्स तुम्हाला मिळालेला आहे याची सर्व माहिती तुम्हाला मिळेल। जर तुम्ही कॅप राउंड भरताना प्रेफरन्स फर्स्ट जो भरला होता तो जर तुम्हाला मिळाला असेल तर इथं तुम्हाला ऑटो फ्रीज पाहायला मिळेल, पण इथे तुम्ही पाहू शकता की प्रेफरन्स नंबर 3 अलॉट झालेला आहे। त्यामुळे मला इथे दिलेली जागा किंवा अलॉट झालेली जागा किंवा कोर्स घेण्यासाठी एक तर मला फ्रीज करावं लागेल, ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल, किंवा बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करून दुसऱ्या कोर्सेससाठी किंवा कॉलेजसाठी अप्लाय करायला लागेल। तर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे सीट ॲक्सेप्टन्सचे स्टॅटस पाहायला मिळेल। त्याच्यासमोर माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता। फर्स्ट सेल्फ व्हेरिफिकेशन स्टॅटस आहे तो तुम्हाला इनकम्प्लीट दिसेल। त्यानंतर चूज सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन तो फ्रीज किंवा बेटरमेंट ऑप्शन तो सुद्धा इनकम्प्लीट आहे। त्यानंतर पे सीट ॲक्सेप्टन्स फीज 1000 रुपीज ते सुद्धा इनकम्प्लीट आहे। आणि कन्फर्म सीट ॲक्सेप्टन्स लेटर हे सुद्धा इनकम्प्लीट आहे। इथे खाली काही नोट दिलेले आहेत, ते तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून वाचू शकता किंवा वेबसाईटवर देखील तुम्हाला याची माहिती मिळेल। सर्वप्रथम तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट करावी लागेल। या इनकम्प्लीट बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स तसेच प्रोविजनल अलॉटमेंट डिटेल्स कॅप राउंड फर्स्ट पाहायला मिळेल। हे सर्व पाहून झाल्यानंतर प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स या बटनावर तुम्हाला क्लिक करावे लागेल। इथे तुम्ही कॅन्डिडेट टाईप किंवा जेंडर चेक करून चेंज करू शकता। चुकीचे असेल तर, नसेल तर करेक्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करावे लागेल। त्यानंतर तुम्ही तुमचे 12वीचे मार्क 10वीचे मार्क चेक करून पहा, ते बरोबर असेल तर करेक्ट या सर्कलवर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही नीटचा स्कोअर किंवा पीसीबीचे मार्क देखील चेक करा। सर्व करेक्ट असेल तर करेक्ट या सर्कलवर क्लिक करा। जर इनकरेक्ट असेल तर इनकरेक्टच्या सर्कलवर क्लिक करून ते तुम्ही इथे चेंज करू शकता। त्यानंतर जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते ते इथे तुम्हाला पाहायला मिळतील। नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, तुमचे 12वीचे सर्टिफिकेट, 10वीचे सर्टिफिकेट, त्यासोबत तुमचा PCMचे स्कोअर कार्ड किंवा PCBचे स्कोअर कार्ड, त्यासोबत JEEचे स्कोअर कार्ड देखील तुम्हाला पाहायला मिळेल। ते सर्व पुन्हा एकदा तपासून पहा, जर बरोबर असेल तर करेक्ट या बटनावर म्हणजे सर्कलवर क्लिक करा। हे सर्व झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर चूज युअर सीट ॲक्सेप्टन्स स्टॅटसचे पेज ओपन होईल। इथे तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील, बेटरमेंट नॉट फ्रीज अँड सेकंड ऑप्शन इज फ्रीज ऑप्शन। इथे सर्व उपलब्ध असलेली माहिती नीटपणे वाचून घ्या आणि मगच तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा। मी इथे आता बेटरमेंट ऑप्शन हा सिलेक्ट करणार आहे। बेटरमेंट ऑप्शन म्हणजे नॉट फ्रीज ऑप्शन किंवा फ्रीज ऑप्शन कधी सिलेक्ट करायचा याची माहिती इथे दिलेली आहे। व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि सर्व माहिती वाचून घ्या। आता मी बेटरमेंट नॉट फ्रीज अँड प्रोसीडच्या बटनावर क्लिक करणार आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन पासवर्ड इथे टाईप करून व्हेरीफाय पासवर्डवर क्लिक करावे लागेल। पासवर्ड टाईप करून व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल क्रमांकावर OTP नंबर तुम्हाला मेसेज आला असेल, तो OTP इथे टाईप करून व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट नॉट फ्रीजच्या बटनावर तुम्हाला क्लिक करावे लागेल। त्यानंतर इथे अशा प्रकारे पे सीट ॲक्सेप्टन्स फी चे पेज ओपन होईल।
इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते आता वाचूया. द सीट ॲक्सेप्टन्स फी इज ₹1000 फॉर ऑल कॅन्डिडेट्स. द कॅन्डिडेट कॅन पे द सीट ॲक्सेप्टन्स फी बाय ऑनलाईन मोड. The candidate has to pay the seat acceptance fees ₹1000 during first seat acceptance only. Fail to complete online seat acceptance during the given time period will be considered as the candidate has rejected the offered seat. You will not be able to change your seat acceptance status after payment. सध्या मला इथे स्टॅटस माझा बेटरमेंट नॉट फ्रीज ऑप्शन दिसत आहे. पेमेंट मोड सिलेक्ट करण्यासाठी मला ऑनलाईन च्या सर्कलवर क्लिक करावे लागेल. या सर्कलवर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पेज ओपन होईल. इथे तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी ₹1000 पाहायला मिळेल. ही सीट ॲक्सेप्टन्सची फी तुम्हाला भरण्यासाठी प्रोसीड टू पेमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला पेमेंट मोड सिलेक्ट करावे लागेल. ऑनलाईन किंवा राजुरा पेच्या सर्कलवर क्लिक करून आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशनच्या समोरील असणाऱ्या बॉक्सवर क्लिक करून प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. क्लिक करताना तुम्हाला इथे काही इन्स्ट्रक्शन्स दिसतील ते तुम्ही वाचू शकता. व्हिडिओ पॉज करा आणि वाचा किंवा तुम्ही लॉग इन केल्यानंतर फॉर्म भरताना देखील वाचू शकता. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मोड दिसतील. तुम्ही कोणत्याही मोडद्वारे म्हणजे जीपेद्वारे, UPIद्वारे, डेबिट कार्डद्वारे किंवा क्रेडिट कार्डद्वारे देखील पेमेंट करू शकता. पैसे भरल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईल CET सेलकडून. तसेच तुमच्या मोबाईलवर देखील तुम्हाला मेसेज प्राप्त होईल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ॲक्सेप्टन्स फॉर्मचे पेज ओपन होईल. या फॉर्मवर तुम्हाला तुमचा स्टॅटस देखील पाहायला मिळेल. सीट ॲक्सेप्टन्स फॉर्मच्या खाली तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स डिटेल्स पाहायला मिळेल. इथे स्टॅटस बेटरमेंट नॉट फ्रीज आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशनमध्ये कन्फर्म पाहायला मिळेल. त्याचबरोबर सीट ॲक्सेप्टन्स फी डिटेल्स इथे तुम्हाला कन्फर्म पाहायला मिळेल. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बेटरमेंट नॉट फ्रीज ऑप्शनद्वारे कॅप राऊंड फर्स्टची सीट ॲक्सेप्ट करू शकता. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.